नमस्कार, सिलाई बाय श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण आज ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे पाहायचं आहे आपल्याला। तर आपण ब्लाऊज घेऊन त्याच्यामध्ये आपण खांद्यापासून खालपर्यंत टेप लावून उंचीचं माप मोजून घ्यावे। उंची आपली 13.5 इंच येते। तीच टेप आपण मागील भागात लावून मागचा गळा काढून घ्यायचा। मागील गळा आपला 9 आलेला आहे। त्यानंतर आपण साइड उंचीचं माप घ्यायचं आहे। साइड उंची ही आपली काखेपासून खाली मोजायची आहे, ती आहे 7.5 इंच। नंतर पुढे आपण पुढच्या गळ्याचं माप घेत आहोत। ते खांद्याच्या रेषेपासून पुढील गळ्यापर्यंत मेजर टेप घेऊन ते 6 इंच येत आहे। त्यानंतर खांद्याचे माप, खांदापट्टी जी असते त्याचे माप आहे ते 2.5 इंच आहे आपले। नंतर आपण मुंढ्याचे माप घेत आहोत। हा आपला मुंढा आहे, तो सरळ रेषेत असला पाहिजे। त्याचे माप आहे 7 इंच। आता आपण हाताचं माप घेत आहोत। हाताचं माप आलेलं आहे आपलं 9.5 इंच। आता आपण दंडघेर म्हणजेच हातघेराचे माप घेत आहोत। हातघेराचे माप हे मध्ये घेऊन आपल्याला घ्यायचं आहे। ते आले आहे 5.25 इंच। त्यानंतर आपण कमरेचं माप घेत आहोत। कमरेचं माप घेताना आपल्याला लूकपट्टी जी आहे ती सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे। जिथे आपण आय करतो ती पट्टी सोडून आपल्याला घ्यायचं आहे। ते आलं आहे 30.5 इंच। आता आपण छातीचं माप घेत आहोत। छातीचं माप घेतानाही आपल्याला जी आय पट्टी आहे ती सोडून आपल्याला पुढे माप घ्यायचं आहे। आपलं माप 36 इंच आलेलं आहे। त्या 36 इंचामधून आपल्याला 3 वजा करायचे आहेत, म्हणजेच एकूण 33 इंच आपलं छातीचं माप येत आहे। याच मापाचं आपण साध्याचं कटिंग पुढच्या भागात बघूया। धन्यवाद।